कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली जाते। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर द्वारका परिसरासह शहरातल्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक शहरात अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई केली जात आहे। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर द्वारका परिसरासह शहरातल्या विविध भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। सागर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाते, काय अपडेट्स आहेत? तर काही घटनांवरती आता शिस्त कुंभमेळा येऊन ठेपलाय आणि याच पार्श्वभूमीवरती शहरातील अनेक भागांमध्ये आता अतिक्रमण होताना पाहायला मिळत आहेत की आता नाशिकच्या सारडा सर्कल ते द्वारका परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर 7 ते 8 JCPच्या साह्यानं हे संपूर्ण अतिक्रमण जे आहेत ते काढताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ह्या संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण अतिक्रमणग्रस्त होता। गेल्या अनेक वेळा या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेला होता, मात्र अनेक वेळा या ठिकाणी संघर्ष होताना पाहायला मिळाला होता। मात्र आता जर या प्रत्यक्षात जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण जो परिसर आहे तो अतिक्रमण मुक्त करण्याचा जी मोहीम आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळी पहाटे 5 वाजेपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि सकाळी 7:30 वाजेच्या सुमारासपासून हा संपूर्ण जे अतिक्रमण आहे ते काढताना आपल्याला पाहायला मिळतात। ह्या संपूर्ण जर परिसरामध्ये बघितलं तर गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते। त्याचबरोबर ती पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात दिसतोय। यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे तो अतिक्रमण जरी ग्रस्त होता आता तो संपूर्ण अतिक्रमण मुक्त झाल्याचं आपल्याला चित्र या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत आणि ते देखील अशाच पद्धतीनं काढण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्तांनी देखील सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ती अतिक्रमणचे उपआयुक्त आहेत त्यांनी देखील या संदर्भात माहिती देताना सांगितलं की ज्या ठिकाणी जर अतिक्रमण असेल तर ते स्वतःहून काढा, कारण नाशिकमध्ये सगळ्यात मोठा कुंभमेळा होणार आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहे आणि यामुळे रस्त्यात येता जाताना नागरिकांना व्यवस्थित जाता यावं, त्याचबरोबर गर्दी होऊ नये, त्याचबरोबर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीची सगळी जी उपाययोजना जी आहे ती महापालिकेच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेच्या मार्फत करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या आता नाशिक शहरातील द्वारका ते सारडा सर्कल परिसरात हे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते काढण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतंय। भविष्यात देखील ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या ठिकाणी संपूर्ण जे अतिक्रमण आहे ते महापालिकेच्या वतीने काढण्यात येईल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे निश्चितच सागर, त्यामुळे आपण पाहतोय आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी आहे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू झालेली आहे आणि आता एकूणच तयारीला वेग देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।